नमस्कार. लाईव्ह पार्शीमध्ये आपलं स्वागत आहे. बीड नगरपालिका निवडणूक या प्रभाग क्रमांक 3 मतदान 20 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. तरी आज आपण प्रभाग क्रमांक 3 मध्ये आहोत. या भागातील नागरिकांना कसा नगरसेवक आहे, नगरसेवकाकडून काय अपेक्षा आहेत, या प्रभागातील काय विकास कामे राहिली आहेत ती करून घेण्यासाठी आपल्याला कसा प्रकार कोणता नगरसेवक हवा आहे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार. लाईव्ह पार्शीमध्ये स्वागत आहे आपलं. आपल्याला कसा नगरसेवक व्हाय, आपल्याला नगरसेवक कोणत्या अपेक्षा आहेत, कोणते विकास कामं आपले ह्या प्रभागातील शिल्लक आहेत? या प्रभागामध्ये बीड शहरामध्ये जेवढे विकास कामे झाले नाहीत तेवढे आमच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये अमर नाना नायकवडे यांनी विकास कामे केलेले आहेत. त्यामुळे आमचा प्रभाग इतर प्रभागापेक्षा एक 10 वर्षांनी पुढे आहे. आणि आम्ही आता निवडून अमर नाना आल्यानंतर इथून पुढची जे या ठिकाणचं उद्यानचा विषय असेल, अनेक विकास कामे असतील, लोकांचे जे म्हणणं आहे त्याप्रमाणे या ठिकाणचं विकास काम पुढचं केलं जाईल. बीड सर्वच बीड शहराचं लक्ष प्रभाग क्रमांक 3 कडेच लागलेलं आहे. तर या प्रभागामध्ये भरपूर टीका एकमेकावर होत आहेत. तरीही 2 दिवसापूर्वीच आम्ही असं ऐकलं होतं की 50-100चा विषय निघाला होता. तो विषय काय होता? 50-100 म्हणजे काय? खरं तर विरोधकाकडे कुठलाही विकासाचा मुद्दा राहिला नाही. त्यामुळं हा मुद्दा कुठंतरी जातीपातीकडे नेण्याचा तो प्रयत्न करतायत. एक गोष्ट लक्षात घ्या, अमर नाना नायकवडे काय बोलले, कोणत्या जातीचा त्यांनी उल्लेख केला, कुठल्याच जातीचा नाही केला. अमृत काका सारडा यांच्याकडे जाणारा वर्ग 18 पगड जातीचा आहे. अनेक लोक तिथं जात आहेत. उलट जे लोक आता बोलतायत की आपली जातीची लायकी काढली गेली, अरे तुम्ही ठरवायला लागले बेट्यांनो, तुम्हीच आपल्या जातीचा अपमान करायला लागले. खरं तर तुम्ही आपल्या समाजावर ही गोष्ट का ओढून घेता की आपल्या जातीचा अपमान झाला? तुम्ही ठरवायले की आपल्या समाजाचे लोक कुठंतरी दारुडे आहेत, आपल्या समाजाचेच लोक त्यांच्या दारामध्ये जात आहेत, या तुम्ही गोष्टी ठरवायला लागले. त्या ठिकाणी अमर नाना हे काहीच बोलले नाही. आणि जातीवर ज्यावेळेस नाना बोलतील त्यावेळेस मी पण मागासवर्गीय समाजाचा आहे ना, मी त्यांना उत्तर देईनच. त्यामुळे हा प्रश्नच राहत नाही आणि त्यांच्याकडे मुद्दा कुठलाही नाही. म्हणून आता त्यांना बाकी समाज थारा द्याय नाही, तर मग मातंग महार हा समाज कसा त्यांना थारा देईल, त्या ठिकाणावरून त्यांना मतदान कसं डिवाइड करता येईल, ह्या प्रश्नाकडे ते लक्ष देत आहेत. आणि विकासाचा मुद्दा कुठल्या नसल्यामुळे हा जातीचा मुद्दा पुढे केला चालला. नानांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे असं आपल्या बोलून. हो, 100% त्यांना टार्गेट केलं चाललंय. या ठिकाणी घराणेशाहीचं लक्ष आहे, या ठिकाणी दडपशाही केली जाते मतदारांना. शेवटचे आता 1-2 दिवस आहेत त्यांचं, बाकी कुठल्याही प्रश्नावरती या ठिकाणी चालना गेलंय. त्यामुळे या ठिकाणी काम करणारा मी असेल, अजून सामान्य कार्यकर्ते असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, जो चळवळीतला आहे, ज्याच्या पाठीमागे मतदार आहेत, त्यांना कसं दाबलं जाईल, तो ह्याच्यापासून बाजूला कसा सरकला जाईल, हे पाहिलं चाललंय या ठिकाणी. आपल्याला कसा नगरसेवक व्हावा ह्या प्रभागामध्ये? आपल्या या भागामध्ये नगरसेवक जो पाहिजे तो विकासाला महत्व देणारा पाहिजे. विकास कसा करायचा हे अमर नानांनी त्यांच्या कामाच्या माध्यमातून हे दाखवलं. मला तुम्ही एक सांगा, बीड शहरामधून कुठेही तुम्ही कोणत्याही वार्डात जा आणि कोणत्याही वार्डामध्ये जाऊन विचारा की तुम्हाला नगरसेवक कसा पाहिजे, तर प्रत्येकाचं म्हणणं एकच असं येईल की आम्हाला नगरसेवक हा अमर नाना नायकवडे सारखं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो मी, आमच्या प्रभागामध्ये पूर्ण रस्ते फिरून बघा, त्याच्यामध्ये रामतीर्थ असन, हनुमान नगर असन, पावरलुमा असन, प्रत्येक ठिकाणचे रस्ते हे पूर्णचे पूर्ण कंप्लीट झालेले आहेत. पूर्णचे पूर्ण कंप्लीट झालेले आहेत. अशी कुठलाच एक 5 फुटाचा रस्ता सुद्धा कुठं शिल्लक राहिलेला नाही. पूर्ण रस्ते झालेले आहेत. दुसरा नालीचा विषय असेल, दुसरा पाण्याचा विषय असेल, पाण्याचे विषय मार्गी लागले. कुठं लाईट नसेल ते सुद्धा संध्याकाळी एखादा राऊंड मारून बघा तुम्ही स्वतः, किंवा विरोधकाला विचारा तुम्हाला अंधारात कुठं प्रचार करता त्रास झाला का. याची काळजी नानाने घेतलेली की विरोधकाला सुद्धा पायाच्या त्याच्या धूळ लागू नये, त्याला अंधारात फिरू नये, विरोधकाला सुद्धा त्याची सोय करून अमर नानाने करून दिलेली. असा नगरसेवक आम्हाला पाहिजे होता, आहे. आणि तुम्हाला सांगतोय अमर नाना सारखाच नगरसेवक इथून पुढेही कायम राहील. आता हे काहीतरी भांडवल करतायत, काहीतरी नानावर आरोप करतायत. आता कसं झालंय, त्यांचा पराभव त्यांना समोर एकदम स्पष्ट दिसायला लागला आणि त्यांनी प्रत्येक प्रयत्न करून त्यांच्या हाती काही लागानच गेलं. त्याच्यामुळे आता त्यांना काहीतरी आरोप करून नानाला बदनाम कसं करायचं, नानाला कसं तरी माग कसं झरकवायचं, याच्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आणि वेगवेगळे प्रयत्न चालू. प्रत्येक प्रकारचे म्हणजे त्याच्यात धमक्या असतील कुणाच्या, जे सामान्य कार्यकर्ते गोरगरीब असेल धमक्याच्या स्वरूपात असन, किंवा कुणाला पैशाच्या स्वरूपात असन, किंवा कोण कसा बाहेर निघतोय, कोण कुणाच्या इथं कामाला आहे, कोण कुणाचा नातेवाईक आहे, इथपर्यंत खालच्या पातळीचं राजकारण ह्या लोकांनी चालवलंय ना. आरोप कोणावर करतात? नानावर.
अहो नानाचं काम बघा ना, अहो का नगरसेवकासारखं काम आहे का त्या माणसाचं? अहो नगर अध्यक्ष एवढं काम करू शकत नाही तेवढं अमर नानाने काम करून दाखवलं. तुम्ही कामाच्या ह्याने तुम्ही उत्तर द्या ना. आता प्रत्येक जण म्हणतोय, नगरसेवक म्हणतोय, तिथला कोणी आणखी मोठा नेता असेल, सभा घेतली काल त्यांनी, असं झालं तसं झालं. पण काय सांगितलं सभेत? आम्ही हे करू किंवा आम्ही हे केलं हे सांगितलं का? नानाने काय नाही केलं हे त्यांनी सांगितलं. बरोबर आहे. अरे तुम्ही कधीतरी जनतेमध्ये सामान्य जनतेला बी प्रश्न विचारा, तुमच्या 2-4 उभा करता, त्यांनाच विचारता आणि त्यांच्याकडूनच ऐकून घेता आणि तुम्ही बातम्या द्यायला होता. बरं तुम्हाला 100-50चा एवढाच विषय जर जिवारी लागला तुमच्या, बरं मान्य लय विषयाला कुणाला बोलले होते? काय बोलले ना 100-50 कुणाला देऊन कुणाचे घर उद्ध्वस्त करू नका. याच्यात दलिताचा काही संबंध आहे का? अहो माणूस इथून तिथून काय बाकीच्या समाजाचे दारू पित नाहीत का? प्रत्येक समाजाचा माणूस दारू पितो ना. मग प्रत्येक समाजाला उद्देशून त्यांचं म्हणणं काय की दारूच्या आधीन लागू नका, कुणी पैसे पाणी पिऊन त्याचं वाटोळ करून घेऊ नका, स्वतःचं घर व्यवस्थित करा, स्वतः सुधरा आणि जर तुम्हाला काही मदत लागली तुम्हाला सुधारण्यासाठी तर तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला तुमची सुधारणा करून देतो. निधी पळवल्याचा देखील आरोप झाला होता नानावर. बर निधी पळवला, बरोबर आहे. कुठला निधी पळवला म्हणतायत? दलित वस्ती योजनेचा जो निधी आलेला असतो तो बर. निधी त्यांनी आपले स्मशान आपल्या पाठीमागे स्मशानभूमी तो मंजूर कुठं झाला होता? मंजूर दलित वस्तीमध्ये झाला होता. दलित वस्ती म्हणजे कोणत्या एरियासाठी झाला होता? प्रभाग क्रमांक 3 साठी झाला होता का? प्रभाग क्रमांक 3 साठी झाला होता. कुठल्या एरियामध्ये? दलिताच्या वस्ती. मला दाखवा दलिताचा कोणता रस्ता शिल्लक आहे. काल आरोप झाले की सभेमध्ये की अहो, आपण तुम्ही काही करता प्रत्यक्षात बघा ना, तुम्ही रस्ता आहे का नाही, तो दलिताचा फंड जो आहे तो वापरलाय का नाही. हा जर तुमचा तिथं रस्ता कम्प्लीट नसता आणि जर दुसरीकडे तो निधी नेऊन वळवला असता आणि रस्ते केले असते आणि तुमचा रस्ता नसता जर झाला तर मग तुम्ही मान्य मला की तुम्ही दलिताचा वस्तू तो निधी वळवला. आपण तुमचे रस्ते कम्प्लीट आहेत, तुमचं सगळंच कम्प्लीट आहे आणि तुम्ही सांगता की निधी वळवला. अहो तिथं बी लोक राहत नाही ते दलिताचे. किती नंबर होता वाटतो वळीला जिथं वळवला तिथं? दोन मध्ये दलिताची घरं नाहीत का? आहेत की नाही? दलिताचा नगरसेवक आहे का तिथं? आहे की नाही? आहे. मग त्यांच्या वार्डात दलिताचा फंड गरजेचा नाही का? आहे. बरं ज्या रस्ता केलाय त्या रस्त्यावरून दलिताचा आमचा अख्खा पट्टा वागतोय. आमचे 18 पगडीचा समाज आहे, पूर्ण टोटली जे मेजर समाज आहे दलिताचा त्याच रस्त्यावर वागतो ना. मग दलिताचा त्यांचा उपयोग कोणासाठी केला? दलितासाठी झाला का नाही? मग तुम्ही कशावर म्हणता निधी वळवला? आता पैसे वाटपचाही आरोप होत आहे, त्यावर काय सांगाल आपण? पैसे वाटपचा तर संबंधच नाही. याच्या आधी जे माजी नगरसेवक आहे आता जे काल सभेमध्ये बोलले त्यांना सुद्धा आम्हीच निवडून आणलेलं आहे. काय त्यांची काम करायची तर हेच नाही ना, दानतच नाही इकडे. ते नाना होते म्हणून ते नगरसेवक झालेले होते. काय आणि आम्ही 15 वर्ष झालं नाना सोबत खांद्याला खांदा मिळून काम करत आलेलो आहे. हे असे बिनबुडाचे आरोप करणारे कोण आहेत की जे त्यांच्याकडून पैसे घेऊन काय दारू बिरू पिऊन जे ते काय असन त्यांचं काही फक्त तेच लोक नाना विरुद्ध टीका करतात की असं वार्ड क्रमांक 3 मधून की असं कोणीच नाही सामान्य माणूस की जे नाना विरुद्ध टीका करतात. काय हे त्यांना फक्त बोलण्यासाठी मुद्दे नाहीत असं हा आपलं ना, म्हणणं आहे का? हा त्यांना बोलण्यासाठी मुद्देच नाहीत ना. असं कोणतीच गल्ली नाही की वार्ड क्रमांक 3 मध्ये की तिथं रोड नाल्या लाईट वगैरे काही नाही म्हणून. काय असं पूर्ण नानानी जेवढे बी हे फक्त वार्डातच नाही नानानी इतर वार्डात सुद्धा काम केलेले. कारण की नानाला पूर्ण शहराला माहिती की नाना फक्त नानासारखं काम कोणीच करू शकत नाही. नानाने कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही किंवा कोणत्या एका जाती कार्य केलं नाही. आता परंतु विरोधक जाणीवपूर्वक जर असे 15 100 विषय 50 विषय करत असतील तर हा समाजासाठी काय संदेश द्याला आपण आपल्या समाजात? मी एक मागासवर्गीय एससी समाजातून येतो. मी पण 15 वर्ष झालं नाना सोबत काम करतोय. ह्याच्या मागच्या निवडणुकीला पण का यांनी पॉम्पलेट छापले होते नाना विरुद्ध. काय की नाना जातीवादी आहेत हे आहेत. पण आम्ही 15 वर्ष बघत होतो नानाने आमच्या सोबत असा कधीच कुठंच कसलेच ह्याचा जातीवाद केलेला नाही. काय आम्हाला उलट घरच्यावानी लहान भावावानी सांभाळते. तर आपण पाहू शकता की प्रभाग क्रमांक 3 मधील अमर नायकवाडे यांचे समर्थक व मतदार आहेत. त्यांनी सांगितलेलं आहे की जाणीवपूर्वक यांना टार्गेट केले जात आहे. तेच आपण जाणून घेणार आहोत आणि यांच्याकडून की आपल्या होणाऱ्या टीकावर आपण कसे खंडन करा. मला सांगायचंय कालचे जे आपले उद्यमान नगरसेवक बोलले काय म्हणत होते ते की मला काम करू देत नाहीत, नाना विश्वासात घेत नाहीत. आम्ही दलित आहेत, आम्ही त्यांना निवडून दिलं, आम्ही त्यांना मतदान केलं. आम्ही नानाला हालाकी सांगत होतो हा माणूस चांगला नाही तुम्ही जोडीला घेऊ नका. तरीही नाना म्हणले आम्ही तुम्हाला मतदान करतो पण याला मतदान करणार नाही.
नाना म्हणले जर तुम्हाला मला मतदान करायचं असेल तर त्याला मतदान करावं लागेल आणि त्याला नसेल करायचं तर आम्हाला सुद्धा टाकू नका, या शब्दात नानांनी आम्हाला सडेतोड सांगितलं. आम्ही प्रामाणिकपणे त्यांचं काम केलं, त्यांना नगरसेवक केलं आणि ते आम्हाला सांगतायत की नानाने हे करू दिलं नाही, नानाने ते करू दिलं नाही. मग आम्ही तुम्हाला मतदान केलं, मग तुम्हाला कायला आम्ही नगरसेवक केलं कशाला तुम्हाला? जर तुमचे प्रश्न तुम्हाला मांडता येत नाहीत, तुमचे काम तुम्हाला करता येत नाहीत, अरे आमचं 5 वर्ष तुम्ही नुकसान केलं ना. आम्ही तुम्हाला भरोशाने तुम्हाला निवडून दिलं आणि तुम्ही त्यांच्याकडे वोट करून रिकामे व्हायला लागले. मग तुम्हाला नगरसेवक कशाला केलं? नगरसेवक आम्हाला करायची गरज नव्हती, नाही तर तुम्ही राजीनामा द्यायचा ना लगेच. बरोबर आहे का नाही? आणि पुन्हा ते सांगतात ते लोकांनी आम्ही कोणाचे धंदे काय, कोण काय करतं, ते काय करतं. अहो जे बोलतायत कमीत कमी त्यांची पार्श्वभूमी तरी तपासा. ह्यांचे धंदे काय, ह्यांच्या टपऱ्या कुठे आहेत? हा? अरे काय धंदे करता? आता बोलू का मी सगळंच? सांगा ना, बोला बोला. आपण नको, स्पष्ट बोलल्याशिवाय नको वाटते काही गोष्टी आम्हाला. नानाने काय संस्कार दिलेले आहेत, नानाचं काय आम्हाला मार्गदर्शन आहे. कुणाचंही आपल्याला नुकसान करायचं नाही, होईल तेवढं आपल्याला चांगलं करत राहायचंय. कुणाच्या चुकीवर बोट ठेवायचं नाही. आपल्याला जेवढं चांगलं करता येतं तेवढं चांगलं करत चालायचंय. त्याच्यामुळे मी नाव घेत नाही. आणि जर वेळ तुम्ही अशी आणली, वेळ जर अशी आणली तर मी तुमचे धडाधड नावं घेईन. तुम्ही काय करतात, काय धंदे करतात, आणि कोण कोण करतंय तुमच्या नावासकट करेल. आलं का लक्षात? दुसरी गोष्ट, नगरसेवकांनी हे लोकांचे घर बसवायचे असते. नाना सांगतात मी 400 घरकुल दिले. बरोबर आहे? अहो यांनी घरकुल तर 16 लोकांचे घर लुबडले. हा? आता सध्याच्या नगरसेवकाचं जे घर आहे ते त्यांनी खरंच रजिस्ट्री करून घेतलं का हो? अहो त्या बाईला दाब दडप करून त्यांच्याकडून ते जबरदस्ती घर घेतलं. ती बाई रडत माझ्याकडे आली, ती सर्वांच्या दारात गेली ती की माझं घर ह्यांनी अडपलंय म्हणून. हा? आणि ह्यांनी काहीतरी खोटं नाटक करून पीटीआर ला दाखल नाव लावून घेतलं ह्यांनी, ह्यांची पोस्ट पोझिशन वापरून. हा? मग हे सुद्धा बघायला पाहिजे ना. लक्षात आलं का? हे सुद्धा बघायला पाहिजे त्यांनी. नगरसेवकाचं काम घरकुल देणं, नगरसेवकाचं काम घर बसवणं, ना की कोणाचं घर उजाडणं. आता मला हे बोलायचं नव्हतं तरी देखील मी हे बोलायला लागलो, कारण की तुम्ही त्याला मजबूर करायला लागले. आणि तुम्ही जर असं मजबूर जर केलं ना, उधळून टाकीन, उधळून टाकीन. मी एक दलित आहे आणि दलिताचा संबोधून तुम्ही कुठल्याही प्रकारचे गैर प्रकार तुम्ही लोकांपर्यंत पसरू नका. आणि जे तुम्ही बाईट देतायत तुम्ही दारूच्या संदर्भात की काकाला असं आमचे दैवत आहेत, नानांनी हे केलं ते केलं. अहो जो बाईट देणार आहे त्याला तरी शुद्धीमध्ये बसवा ना, त्याला तरी शुद्धीमध्ये बाईट द्यायला. आज स्वतःच प्यायला वाटतोय तो. हा? त्याला म्हणावं कमीत कमी ते बाईट देण्यापुरतं तरी शुद्धीत राहा आणि नंतर बाईट दे. हे मला सांगायचंय. नाना बेडाग माणूस आहे. मी आज त्यांच्या सोबत 9 वर्षापासून काम करतोय. मला कुठेही हीन वागणूक नाही, दलिताची वागणूक नाही. एकदम परिवाराचा सदस्य म्हणून त्यांनी वागणूक दिली. आणि मी एक राजकारणाच्या हिशोबाने बोलत नाही, माणुसकीच्या नात्याने बोलतो. आणि माणुसकीच्या नात्याने आमचा पूर्ण दलित समाज त्यांच्या खंबीरपणे पाठीशी आहे, होता आणि हर क्षेत्रामध्ये त्यांच्या पाठीशी उभा राहील. मग त्याच्यात कोणतीही गोष्ट असली तर आम्ही ताकदीने आम्ही नानाच्या पाठीमागे थोडं मी छाती ठोकून सांगतो. धन्यवाद. तर पाहू शकता की आपण प्रभाग क्रमांक 3 ची निवडणुकी रंगादार होत चालली असून आपण आणखी नानाविषयी काल जे बिनबुडाचे आरोप केले तर त्यांनी स्वतःच आपले पहिले काय धंदे आहेत काय नाही ते त्याचा विचार करावा. तिथले गोरगरिबांना शिवभोजन मिळालेलं आहे रामतीर्थत्व, पण तिथं जे गोरगरीब आहेत त्या लोकांना ते शिवभोजनचा लाभ पण मिळत नाही. फक्त तिथं ते शिवभोजन आहे फक्त फोटो काढण्यापुरते, कारण की येणारे जाणारे जे ओळखी पाळखीचे आहेत त्यांनाच फक्त बोलवतेत, शिवभोजनचे फोटो वगैरे काढतेत. असे ते लाखो रुपये शासनाचे हडप करायला लागलेत. पुन्हा लोकांना राशन नाही, तिथले लोक राशनसाठी त्रस्त आहेत, त्यांना वेळेवर राशन मिळत नाही. असे खूप मुद्दे इथं यांचे काढायचे म्हणले तर काय, पर हे बिनबुडाचे आरोप आमच्याच नगरसेवक नानावर करतात. कारण की ज्यांचं कशाच काही नाही ना, असं 2 नंबरचे धंदे नाहीत काय नाही, जे 2 नंबर धंदे करते तेच आरोप करते. यांनी पहिलं आपलं घर तपासावं कसं आहे, आपण काय करतो काय नाही, लोकांवर हे करण्यापूर्वी.